हॅलो फ्रेंड्स, तर आज बनवणार आहे मी सीताफळ रबडी. एकदम झटकेपट आणि इझी आहे बनवायला. चला तर मग रेसिपीकडे जाऊया. तर सर्वप्रथम इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे. गॅस ऑन करून मी ते आटवण्यासाठी ठेवले आहे. इथे एक काळजी घ्यायची की सतत हलवत राहायचं जेणेकरून ते चिटकणार नाही. त्याच्यानंतर इथे मी एका बाउल घेतला आहे, त्यावरती एक जाळी ठेवली आहे आणि इथे मी 3 छोटे छोटे सीताफळ घेतले आहेत. तर अशा प्रकारे त्याचे सगळे आतला गर काढून घ्यायचा आणि तो चम्मचने स्प्रेड करून घ्यायचा, म्हणजे त्यातला गर खाली पडेल आणि बिया वरती राहतील. अशा प्रकारे नीट व्यवस्थित करून घ्यायचा. तर हे पहा, इथे अशा प्रकारे माझं तयार झालं आहे. व्यवस्थित गर काढून झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपला गर रेडी आहे. त्यानंतर इथे मी दूध हलवत आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी 2 चम्मच साखर टाकली आहे. साखर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा तुमच्या चवीनुसार टाकू शकता. इथे मी 2 चम्मच टाकले आहेत आणि ते मिक्स करून घेतले आहे. दूध सतत हलवत राहा जेणेकरून ते लागणार नाही. त्यानंतर इथे मी वेलची आणि जायफळ घेतले आहे. तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण इथे मी एक चांगला स्वाद यावा म्हणून वेलची आणि जायफळ घेतले आहे. जायफळामुळे छान स्वाद येतो. हे पाहू शकता तुम्ही. मी पूड करून घेतले आहे आणि ते या मिश्रणात टाकले आहे. तसेच इथे मी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, त्यामध्ये काजू आणि बदाम घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता. ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. दूध सतत हलवत राहायचे. कुठेही चिटकलेली नाही, लागली नाहीये खाली. यानंतर दूध रबडी थंड करून घ्या. नंतर त्या आपण काढलेला गर घ्यायचा, त्यामध्ये थंड झालेली रबडी आपण ऍड करूया. अर्धा लिटरची एवढी रबडी होते, 1 वाटी. ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. थंड झाल्यावरती टाकून मिक्स केल्यानंतर दूध फाटत नाही, त्यामुळे रबडी थंड करून घेतली आणि मग त्यात ॲड केली सीताफळाचा गर, जेणेकरून रबडी आपली होणार नाही. त्यानंतर मी हे मस्तपैकी फ्रीजरला लावलं. तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. आणि अशा प्रकारे आपली रबडी तयार आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.